नमस्कार, प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी हुलग्याचं कढण बनवलेलं आहे. हुलगे थोडेसे भाजून इथं घेऊन त्याच्यामध्ये लसूण जास्त वापरलेलं आहे. त्यामुळे पारंपरिक असे हुलग्याचे लसूणी कढण तयार झालेले आहे. जबरदस्त अशा पद्धतीची इथं चव त्याला आलेली आहे. पारंपरिक पद्धतीची आई-आजीने बनवलेली रेसिपी मी आज तुम्हाला इथं दाखवत आहे. पूर्णतः महाराष्ट्रीयन पद्धतीची ही रेसिपी आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता. आता हे हुलगे घेतलेले आहेत. हुलगे किती घ्यायचे याला काही प्रमाण नाही. तुमच्या घरात सदस्य किती आहेत ते पाहून तुम्ही ते हुलगे घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हुलगे कच्चेच शिजायला न टाकता ते थोडेसे आपण भाजून घेऊ. हुलगे भाजून घेतल्यानंतर ते पचायला थोडेसे हलके होतात पहा आणि हुलग्याला कडणाला चव पण चांगली येते. अशा पद्धतीने आपण ते हुलगे आता भाजायला टाकलेले आहेत कढईमध्ये. कढई तापल्याशिवाय तर काय भाजणार नाहीत ते. कढई अजून थंडच आहे. आत्ताशी मी ते ठेवलेली आहे. असे थोडेसे ते भाजून घ्यायचे आहेत खरपूसपणे. कुठली पण जेव्हा कडधान्याची तुम्ही भाजी करता तेव्हा ते थोडेसे भाजूनच घ्यायचे आहेत. भाजलेत पहा. मधल्या स्टेप आपण इथं स्किप केलेला आपला व्हिडिओ फार लांब नाही करायचा पहा. आता आपल्याला ते कुकरमध्ये टाकायचं आहे. साधारणपणे याला अंदाजे मला 3 ग्लास पाणी लागणार आहे. तुम्हाला पातळ किती हवं, आपली माणसं पाहूनच आपण ते पाणी टाकायचं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकते मी. पाणी एकदम नाही टाकायचं. समजा आता 3 ग्लास मी टाकलेत. कमी पडलं तर मला नंतर गरम पाणी त्याच्यामध्ये टाकता येईल. पण याच्यामध्येच खूप पाणी टाकून नाही ठेवायचं. बेतानीच पाणी टाकायचं. नंतर आपण गरम करून पाणी टाकू शकतो पहा. याच्यामध्ये एक गड्डा मी लसणाचा सोलला होता पहा. गावरान कांडी होती लसणाची. तर मग मी याच्यामध्ये निम्मा त्यातला लसूण याच्यामध्ये टाकलाय पहा मी. लसणामुळे त्याला जबरदस्त चव येते. थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण वाफेवाटे मीठ निघून जाणार आहे पण आतमध्ये त्याच्यामध्ये जाईल काही मीठ त्याच्यामुळे ते छान लागेल. नंतर आपण मीठ टाकणार आहोत पहा परत. तेलाची अशी धार टाकायची थोडीशी. त्याच्यामुळे हुलगे असे मऊ होतात पहा एकदम. आणि वयस्कर लोकांना पण ते खाता येतात. निबर राहत नाही ते मऊ होतात आतून शिजतात चांगले. झाकण लावून घ्यायचंय. पहिली जी शिट्टी आहे ती जोरात करायची पहा म्हणजे मोठा गॅस ठेवायचा आहे. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची. नंतर 3-4 शिट्ट्या एकदम गॅस बारीक करायचा आहे पहा एकदम. मग त्याच्यावर त्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत पहा. अशा पद्धतीने हे कढण शिजवायचं आहे. हुलग्यातला चांगला अर्क त्याच्यामध्ये उतरला तरच ते कढण चांगलं लागतं. असं घाई-घाई करून उपयोग नाही होत त्याचा काही. त्याला कलर असा आला पाहिजे चॉकलेटी रंगाचा. तरच तुमचं त्याच्यामध्ये अर्क उतरलाय असं गृहीत धरलं जातं. छान शिजले पहा मऊ एकदम. आपण त्याला लगेच फोडणी द्यायची आता. फोडणीसाठी तेल टाकू आपण कढईमध्ये. तेल तुमच्या मनावर आहे किती टाकायचं ते. आमचं हे घाण्याचं तेल आहे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं वापरत असतो. जास्त कमी. कारण हे तेल रिफाईन तेल अगोदरच गरम होऊन आलेले असतात. त्याच्यामुळे इथे पुन्हा ते गरम होतात. ते नाहीये तेल हे घाण्याचं आहे. मोहरी टाकली पहा आता जिरे टाकलेत मी आणि हा उरलेला सगळा लसूण मी याच्यामध्ये टाकलाय पहा. आणि असाच करायचा आहे लसूण खूप बारीक नाही करायचा असा. एका कांद्याचे 2 तुकडे करायचे. आणि अगदी छोटा कांदा मी चिरलेला आहे पहा. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू. पण कांद्यानी पण चांगली चव येते. छोटासा कांदा टाकायचा आपला. हळद याच्यामध्ये अजिबात नाही टाकायची. ओरिजिनल जी चव आहे आणि जो कलर आहे तो तसाच राहिला पाहिजे. असं पारंपरिक इथं तर लाल तिखट टाकलेलं आहे मी. 1 चमचा टाकलाय, 1.5 चमचा. आम्हाला फार तिखट नाही भाज्या चालत. हिंग टाकलाय पहा. अशी जबरदस्त फोडणी दिली तर त्याला चांगली चव येते. तिखट आणि मीठ. मीठ तर आपल्याला सर्वसाधारणच पाहिजे, पण तिखट तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. कोथिंबीर आपण नेहमी फोडणीत टाकायची पहा, म्हणजे फोडणीची जी चव आहे ना, ती तशीच राहते मग. आणि कोथिंबिरीचा अर्क पण उतरतो, त्याच्यामुळे भाजी छान लागते कुठली पण. कुठल्या पण भाजीत तसंच करायचं आहे.
चांगला तडका बसला पाहिजे पहा इथं. फोडणीचा तडका महत्वाचा आहे. बाकी कुठलेही मसाले वगैरे काही टाकायचं नाही. शेंगदाण्याचा कूट तर अजिबात नाही टाकायचा. मग तुम्ही म्हणाल ती भाजी एकीकडून पाणी एकीकडं होईल. तसं नाही होणार. मी निम्मेच हुलगे याच्यामध्ये टाकलेले आहेत. बाकीच्या हुलग्याचं काय करायचं ते बघू आपण आता. गॅस आता मोठा ठेवायचा आहे. जबरदस्त कलर आलाय पहा त्याला. आता हे स्मॅचरनी स्मॅच करायचे आहेत पहा असे. अर्धवट करायचे, काही बारीकही होतील. आणि याने आपली भाजी आपल्याला थोडीशी घट्टसर बनवायची. शेंगदाण्याचा कूट किंवा बाकीचं बाहेरचं काही त्याच्यामध्ये टाकायचं नाही. अशी ओरिजिनल चवीचं करायचं आहे आपल्याला ते. शिजलेले आहेत काही. सगळ्याचं नाही बारीक कूट होणार. कडेचे तसेच राहिलेले आहेत. मध्ये थोडं आहे ते थोडेसे बारीक करायचे आहेत म्हणजे थोडी भाजी घट्टसर होते. ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर तर जबरदस्त लागते. पण तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता. भातात टाकूनही खाऊ शकता. पण मी आज त्याच्याबरोबर खायला बाजरीचीच भाकरी केलेली पहा. बाजरीच्या भाकरीबरोबर खूप जबरदस्त चव लागते त्याची. आपल्याला फार पातळ नाही करायचंय. ताटलीमध्ये आता पाणी तेवढं काढून घेणार आहे मी. थोडंसं वाया जाऊ नये काही आपल्याला घालवायचं नाहीये. हां, बस मला एवढंच पाणी वापरायचं आहे. आमच्या आता मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपलं. आपण थोडंसं पहिलं टाकलेलं आहे. खूप खारट नाही करून ठेवायचं. आपल्याला नंतर मीठ घेता येतं. पण सुरुवातीलाच एकदा खारट झालं आपल्याला काही इलाजच नाही चालणार मग. त्याच्यावर मीठ बेताने टाकायचं आहे, तुमचा अंदाज पाहून. अशा पद्धतीने हे झालंय तयार आहे. आपल्याला उकळी आली का आपल्याला आपलं कढण तयार आहे. त्याला शिजवायचं तर काहीच नाही. जबरदस्त असं त्याला चव असते पहा. थंडीसाठी आवर्जून कढण केलं पाहिजे. 1-2च मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहे फक्त. जास्त त्याला शिजवायचं नाहीच आहे आपल्याला. झाली तयार भाजी आपली हुलग्याचं कढण. आमच्या भागाकडे हुलगे फार तयार होतात. त्याच्यामुळे आमच्या घरी नेहमीच कढण असतं. सगळ्या ऋतूमध्ये आम्ही वापरतो. झाली फार जबरदस्त अशी भाजी तयार. कढण ज्याला म्हणू आपण. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. आता आपण ताटच करणार आहेत पहा. जबरदस्त त्याला चव आलेली आहे. अशा पद्धतीने आपण कढण तयार केलेलं आहे. ताटात घेऊन पाहू एकदा आपण. वाह! काय जबरदस्त दिसतंय ते खाताना. तोंडाला पाणी सुटलंय अक्षरशः. धन्यवाद.